सांगलीत भर दुपारी रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून, सह्याद्रीनगरात 8 ते 10 जणांचा चाकू हल्ला। सांगली शहरात भर दुपारी घडलेल्या खुनाच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। सह्याद्रीनगरातील नमराहा मस्जिद समोर 8 ते 10 जणांनी धारदार शस्त्राने हल्ला करून मुबारक हसीनुल्लाह शाह वय वर्ष 30 राहणार अहिल्यानगर या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास निगळून खून केला। मुबारक शाह यांच्या विरोधात आधीपासून गुन्ह्यांची नोंद असल्याचे समजतात। तो सह्याद्रीनगरात फिरत असताना 8 ते 10 जणांच्या टोळक्याने त्याच्यावर चाकूने वार करत जागीच ठार मारलं। घटनेची माहिती मिळताच संजय नगर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस उपाधीक्षक विमला एम, LCB प्रमुख सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण स्वामी यांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी परिसर सील करत CCTV फुटेज आणि साक्षीदारांच्या आधारावर तपास सुरू केला। संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकं रवाना करण्यात आली आहेत। दरम्यान या खुनामागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मात्र तो वाद की गुन्हेगारी पार्श्वभूमीचा परिणाम होता याचा तपास सुरू आहे। सांगली शहरात दिवसाढवळा खून होणं ही गंभीर बाब असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।